उद्धव ठाकरे आजपासून 8 ऑगस्टपर्यंत दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत। त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे देखील दिल्लीमध्ये असणार आहेत। लोकसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या यशानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पहिल्यांदाच दिल्लीचा दौरा करत आहेत। या दौऱ्यात अनेक भेटीगाठी होतील। काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्यासह दिल्लीत असणाऱ्या महाराष्ट्रातील अनेक नेत्यांची उद्धव ठाकरे भेट घेणार आहेत। यावेळी विधानसभेच्या जागावाटपाबाबत दिल्लीत चर्चा होण्याची शक्यता आहे। आज दुपारी 3 वाजता उद्धव ठाकरे दिल्लीला पोहोचणार आहेत। दरम्यान उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत काय म्हणतात पाहूया। महाविकास आघाडीतले प्रमुख सगळे नेते उद्धवजींना भेटतील, उद्धवजी त्यांना भेटतील। त्यात माननीय शरद पवार साहेब सुद्धा आहेत। म्हणजे जे प्रमुख नेते महाविकास आघाडीत आहेत त्या सगळ्यांशी त्यांची चर्चा आणि गाठीभेटी आहेत। म्हणजे त्यात काँग्रेसचे नेते आहेत, माननीय शरद पवार साहेब आहेत। हे 3 प्रमुख पक्ष महाविकास आघाडीत आहेत। उद्धवजींचं दिल्लीत येण्याचं प्रयोजन साधारण तेच आहे की पुढील विधानसभा आपल्याला एकत्रितपणे कशा जिंकता येतील आणि जागा वाटपामध्ये कोणतेही मतभेद नसावे, सर्व सुरळीत पार पडावं। त्यासाठी महाविकास आघाडीतलं जे हायकमांड आहे दिल्लीतलं प्रत्येक पक्षाचं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।